की हा जो मार्गशीर्ष महिना आहे तो भगवंताची विभूती आहे. भगवंताने 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्या विभूती सांगितल्या, अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, केशु केशुच भावेशु चिंतोसी भगवन्मया. हे भगवन, तुझं चिंतन करण्याकरता काही विशेष स्थान, त्यांचा निर्देश मला कर. सर्वत्र जर तू व्याप्त आहे, सर्वत्र तू व्याप्त आहेच, पण असं म्हटलं तरी चिंतनाची न घडे. तुझं काय चिंतन करावं? तू सर्वत्र ठिकाणी आहे, तुझं चिंतन घडत नाही. म्हणून चिंतन करण्याकरता विशेष भवनम, अशी काही विशेष स्थान सांग की ज्या ठिकाणी तुझं वास्तव्य आहे. मग त्या ठिकाणांना स्मरून, त्या ठिकाणांना पाहून तुझं स्मरण आम्हाला होईल. असं विचारल्यानंतर भगवंताने 75 विभूती 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेल्या आहेत. आणि मग 75 विभूतीपैकी मग हा जो महिना, कोणता महिना, कोणता ऋतू, कोणता वृक्ष, अनेक प्रकारचं चिंतन सांगितलं. त्यापैकी या महिन्यांमध्ये आपल्या हिंदू वर्षामध्ये 12 महिन्यांचं एक वर्ष आपण संपन्न करतो. त्या 12 महिन्यांपैकी हा जो मार्गशीर्ष महिना आहे तो माझी विभूती आहे, असं भगवंताचं वचन पाहायला मिळतं. मासानाम मार्गशीर्षोहम, मासानाम मार्गशीर्षः अहम. या मासांमध्ये 12 महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे माझी विभूती आहे. आणि याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कर्तव्य परान्मुख होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता भगवद्गीतेचा दिव्य उपदेश केला. आणि भगवान दत्तात्रयाचं आगमनही याच महिन्यामध्ये होत आहे. असा हा अत्यंत पवित्र असणारा कालावधी मार्गशीर्ष महिना